काय कार्यकर्ते? ओम साईराम. आज कुठं धावरा? अरे एका IT कंपनीमध्ये चाललोय. काय झालं माहिती का, तिथला एक पोरगा आपल्या भाऊंकडे आला होता आणि म्हटला की आमच्या कंपनीमध्ये मराठी माणसाला चांगली वागणूक देत नाही, प्लस त्याला फायर पण केला. तिथं जाऊन बघ ना फक्त त्या मॅनेजरच्या ढुंगणाला रॉकेल ओतून कसा फायर लावतो. आणि तो हर आहे ना हर, त्याच्या तर तिथं जाऊन कानाखाली झांजाच वाजवणार आहे. कानामध्ये मराठी गाणीच वाजली पाहिजेत, माहिती ना मग कसं नुसतं झापूक झोपूक झापूक झोपूक. हरो कोण? अरे एचआर रे एचआर, हर. त्याला तर आता तिथं जाऊन हर हर महादेवच बोलायला लावणार आहे. महाराष्ट्रात राहून तुम्ही मराठी माणसावरती दादागिरी करताय. तुम्ही हिंदी बोला, इंग्लिश बोला, आम्ही काही जबरदस्ती नाही केली की तुम्ही बोलूच नका. त्या पण चांगल्याच भाषा आहेत, पण महाराष्ट्रात मराठी भाषेला आणि मराठी माणसाला प्राधान्य आणि रिस्पेक्ट मिळालाच पाहिजे. पण कुठेतरी आपलं पण चुकतं रे. त्यांना मराठी येत नाही म्हणून आपण ऍडजस्ट करून हिंदी बोलतो, पण ते आपल्यालाच घुरीत धरून आपल्यावरतीच माच करतात. परत आता तो महाराष्ट्रात थंड खेळ येऊन गेला. भाऊंनी पर्सनल व्हिजिट दिलेली ना त्याला. थंड खेळ म्हणजे? अरे ते नाही का कोल्ड प्ले, आले आले इंग्लिश मध्ये काहीतरी बोलायला लागलं. ए म्हटलं रात्रीच्या आवाज सकाळी कुठं काढतं. त्याला बोललं मराठीत बोल, तेव्हा कुठं बोललंय नमस्ते जय महाराष्ट्र. एक झापड मारली असतं ना, त्यांनी काठीनं घोंगडं पण गायला असतं. एवढी ताकद आहे मराठी माणसाच्या हातात. तुम्ही ख्रिसमस आणि न्यू इयरच्या 5 दिवस सुट्ट्या देतात, पण मराठी सणवाराच्या दिवशी तुम्ही एक पण दिवस सुट्टी देत नाहीत. एक सांगतो, महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे. मराठी माणसाने महाराष्ट्रात पाहुणे बनून राहू नका. हॅलो शुभे, त्या कंपनीचं नाव मराठीमध्ये केलं का काय? वॉचमॅननी गेट लावून घेतलंय. थांब जरा तिथंच 5 मिनिटं आलोच. हे चल येऊ का, मॅटर सॉल्व्ह करून आलोच. ओम साईराम.